आता या ठिकाणी आणखी एक इश्यू असा आहे, ठीक आहे. सपोज मी या ठिकाणी लॉग इन झालो, लॉग इन पेजवरती, आणि इथं काय आलं, माझं ऍक्च्युअल जे मला पेज पाहिजे त्या पेजवरती आलो. आता मी काय करतो, रिडायरेक्ट करतो दुसऱ्या एखाद्या पेजवरती. ठीक आहे. तू काय केला, परत लॉग इनच्या पेजला गेला. रिझन काय, की आपण जे लॉग इन केलं, ठीक आहे, ते एका स्टेटमध्ये सेव्ह केलं. आणि तो काय करतो, ज्यावेळेस आपलं पेज रिरेंडर करतो, काय करतो, त्याला बाय डिफॉल्ट आपण त्याला फॉल्स सेट केलं. ठीक आहे. जर मी या ठिकाणी आलो, ठीक आहे, या ठिकाणी आपण काय केलंय, ऍप डॉट टी एस एस मध्ये आपण काय केलं, या ठिकाणी बाय डिफॉल्ट याला फॉल्स सेट केलंय. ज्यावेळेस मी कुठल्या पण एखाद्या कॉम्पोनंटला रिडायरेक्ट करतो, त्यावेळेस काय होतं, आपलं ऍप डॉट टी एस एक्स हे पेज जे आहे, म्हणजे हा जो कॉम्पोनंट आहे तो रिरेंडर होतो. ठीक आहे. ज्यावेळेस रिरेंडर होतो त्यावेळेस काय होतं, हा ह्या स्टेटला परत फॉल्स सेट करतो. त्यामुळे काय होतं, आपलं व्हॅल्यू जी आहे ती काय होते, परत बाय डिफॉल्ट सेट होते फॉल्स. आणि तो असं अजूम करतो की हा युजर लॉग इन नाहीये. ठीक आहे. सो त्या केसमध्ये काय होतंय, आपला जो पेज आहे, ठीक आहे, आता मी लॉग इन जरी झालो होतो तो काय झाला, तो परत मला लॉग इनच्या पेजवरती घेऊन आला. आता या ठिकाणी आपल्याला एक केस अशी आहे की या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, लॉग इन स्टेट आपण होल्ड केली. आता काय करायचंय, पूर्ण लॉग इनचं जे स्टेट आहे, ती प्रॉपर जी स्टेट होईल, ती तोपर्यंत मला सेव्ह ठेवायची जोपर्यंत मी लॉग आउट करत नाही तोपर्यंत. ठीक आहे. म्हणजे आता लॉग इन केलं तर लॉग आउट जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मला काय आलं पाहिजे, हे कुठल्या पण पेजवरती मी रिडायरेक्ट होऊ शकलो पाहिजे, असं करायचं आहे. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक जे आपलं स्टेट आहे, ठीक आहे, स्टेट मेंटेन करावं लागेल. स्टेट मॅनेजमेंट टेक्निक या ठिकाणी यूज करावं लागेल. ठीक आहे. त्यात आपण काय करणार आहे, लोकल स्टोरेज ही जी एक स्टेट मॅनेजमेंट टेक्निक आहे त्याचा आपण यूज करणार आहे. ठीक आहे. सो लोकल स्टोरेज आपण कसं यूज करतो, जसं आपण सी शार्प मध्ये सेशन वापरतो, सेम वेने आपण काय करतो, या ठिकाणी लोकल स्टोरेजचा यूज करू शकतो. ठीक आहे. सो मी काय करतो, या ठिकाणी ज्यावेळेस आपण लोकल स्टोरेज यूज करायचं आहे, त्या केसात आपण काय करणार आहे, लोकल स्टोरेज ज्यावेळेस आपण व्हॅल्यू ऍड करायची ऍड करतो. ठीक आहे. म्हणजे सेट करतो. त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला गेट करायचं गेट करू शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू रिमूव्ह करायची असेल त्यावेळेस काय करू शकतो आपण, त्या ठिकाणी रिमूव्ह पण करू शकतो. म्हणजे जसं आपण सेशनमध्ये ऍड सेशन करतो, रिमूव्ह करतो आणि अबंडन करतो, तसंच या ठिकाणी काय आहे, आपल्याकडे सेट करायला सेट फंक्शन आहे. ठीक आहे. लोकल स्टोरेजचं सेट आयटम. त्यानंतर गेट करायला गेट आयटमचं व्हेरिएबल आहे किंवा एक फंक्शन आहे. आणि रिमूव्ह करायला आपल्याकडे रिमूव्ह आयटमचं एक फंक्शन आहे. ठीक आहे. सो कसं ते यूज करतो आपण या ठिकाणी पाहू. ठीक आहे. सो आता ही स्टेट आपल्याला काय करायची, सेशन सेशन थ्रू यूज करायची. म्हणजे सेशनची व्हॅल्यू जर असेल तर हा कंटिन्यू लॉग इन राहायला पाहिजे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही बाय डिफॉल्ट फॉल्स ठेवली, ती आपल्याला रीड करायची सेशन मधून. ठीक आहे. सो ज्यावेळेस लॉग इन होईल आपण काय करणार आहे, ह्या व्हेरिएबलला सेट तर करणारच आहे, प्लस आपण काय करणार आहे, लोकल स्टोरेज मध्ये एक व्हॅल्यू सेट करणार आहे, जी ह्या रिझल्ट मध्ये आली असेल ती पूर्ण व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे काय, आता जर ग्रेटर दॅन 0 व्हॅल्यू असेल तर इथं आपण सेट केलंय लॉग इनची स्टेट ट्रू. याच्यासोबत आपल्याला करायचंय, आपल्या लोकल स्टोरेजमध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची. ठीक आहे. सो लोकल स्टोरेज जे आहे, ठीक आहे, आपल्याला लोकल स्टोरेज या ठिकाणी डायरेक्ट ऍक्सेसिबल असतं. ठीक आहे. सो मी काय केलं, लोकल स्टोरेज, आता या ठिकाणी जर डॉट केलं मी, ठीक आहे, ठीक आहे. सो लोकल स्टोरेज या ठिकाणी डॉट केलं तर काय होईल, मला लोकल स्टोरेजच्या डिफरंट डिफरंट व्हॅल्यू या ठिकाणी भेटतील. म्हणजे काय, सेट फंक्शन आहे, गेट फंक्शन आहे आणि रिमूव्ह फंक्शन आहे. ठीक आहे. सेट मध्ये आपण काय करणार, आपली की आणि व्हॅल्यू अशा फॉर्म मध्ये आपण काय करतो, आपला डेटा स्टोअर करू शकतो. गेट करताना आपल्याला काय करायचंय, जी की आपण सेट करताना यूज केली त्या कीने आपण काय करू शकतो, त्याला गेट करू शकतो. आणि रिमूव्ह करताना आपण सेम ज्या कीला आपण सेट केलंय ती की आपण रिमूव्ह करू शकतो. कसं करू शकतो, सो आपण काय करूया, त्या ठिकाणी सेट करू. ठीक आहे. सेट फंक्शन जे आहे त्याला दोन पॅरामीटर ऍक्सेप्टेड आहेत. ठीक आहे. पहिला आहे की, ठीक आहे, जी स्ट्रिंग असेल, आणि दुसरा आहे व्हॅल्यू, ती पण स्ट्रिंग असते. ठीक आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी आपली जी स्ट्रिंग आहे, म्हणजे पहिला जो पॅरामीटर आहे तो असेल आपला लॉग इनची स्टेट. ठीक आहे. लॉग इनची स्टेट आपण या ठिकाणी काय करू शकतो, अजून करू की आपला जे लॉग इन मास्टर आहे, ठीक आहे, हे लॉग इनचे डिटेल असणार आहे आपले. तुम्ही काय करतो, या ठिकाणी आपल्या त्या स्टेटला नाव देतो लॉग इन डिटेल. ठीक आहे. सो या ठिकाणी करतो तुम्ही लॉग इन डिटेल. ठीक आहे. त्या नावाने काय केलं, मी स्टेट क्रिएट केली. आणि याच्यात काय सेव्ह करायचंय मला, तर आपला येणारा रिझल्ट. ठीक आहे. आता हा जर रिझल्ट मी इथं डायरेक्ट युज केला तो मला काय करेल, एरर देईल की ही जर, म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आपण युज करतोय हा काय आहे, लॉग इन मास्टर टाईपचा आहे, बट याला ऍक्सेप्टेड आहे स्ट्रिंग. सो या ठिकाणी काय करायचंय, नॉर्मल आपल्याला काय करायचंय, जेसन स्ट्रिंगिफाय करायचं ह्या ऑब्जेक्टला. तो काय होईल, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होईल. आणि तो मग या लोकल स्टोरेज मध्ये सेव्ह होईल. ठीक आहे. सो मी काय करतो, या ठिकाणी जेसन डॉट स्ट्रिंगिफाय
आणि माझा जो व्हेरिएबल आहे किंवा ऑब्जेक्ट आहे तो या ठिकाणी पास केला, तर काय होईल, हा ऑब्जेक्ट कन्वर्ट होईल माझ्या स्ट्रिंग मध्ये, आणि तो काय होईल या ठिकाणी सेट होईल. ठीक आहे. सो लोकल स्टोरेज काय झालं या ठिकाणी सेट झालं. आता काय करायचंय, जर लॉग इन सक्सेस नाही झाला, ठीक आहे, किंवा एरर आला, तर आपल्याला काय करायचं, याला रिमूव्ह करायचंय. ठीक आहे. सो मी काय करतोय, लोकल स्टोरेज डॉट रिमूव्ह कॅच मध्ये करायचंय. सो मी अलर्ट नंतर काय करतो या ठिकाणी, लोकल स्टोरेज डॉट रिमूव्ह आयटम. ठीक आहे. सो रिमूव्ह आयटम मध्ये काय करणार आहे, एकच पॅरामीटर ऍक्सेप्टेड आहे, तो आहे की. ठीक आहे. सो जी की आपण सेट करतो ती की या ठिकाणी काय करू शकतो, आपण रिमूव्ह करू शकतो युझिंग रिमूव्ह आयटम हे फंक्शन. ठीक आहे. सो या ठिकाणी काय केलं आपण, या ठिकाणी रिमूव्ह केलं आपलं फंक्शन. सो हे झालं बेसिकली. या ठिकाणी आपण काय केलं, आयटम सेट केले लॉग इन डिटेल्सच्या की मध्ये, आपला पूर्ण ऑब्जेक्ट जो की आपल्या पूर्ण लॉग इनच्या डिटेलला होल्ड करतो. ठीक आहे. त्यानंतर जर फेल झाला, कॅच मध्ये आपण काय केलं, जो आयटम स्टोअर केला होता किंवा जो आयटम या ठिकाणी स्टोअर्ड असेल तो काय केला, या ठिकाणी रिमूव्ह केला. जर बाय डिफॉल्ट तो नसेल तर काय होईल, तर काय होईल, तो रिमूव्ह करणार नाही, कारण तो ऑलरेडी तिथे प्रेझेंट नाहीये. ठीक आहे. सो या ठिकाणी काय होईल, आपला आयटम रिमूव्ह होईल, आणि या ठिकाणी काय होईल, आपला आयटम सेट होईल. ठीक आहे. सो हे झालं बेसिकली एक स्टेप. आपण काय केलं, आपला जो लॉग इन डिटेलचा जो ऑब्जेक्ट आहे तो काय केला, एका लोकल स्टोरेजमध्ये सेट केला. आता ह्या लोकल स्टोरेजच्या स्टेटला आपण काय करायचं, रीड करायचंय आणि चेक करायचं. जर याच्यामध्ये डेटा असेल तर युजर स्टेट ट्रू होईल, आणि जर नसेल तर युजर स्टेट फॉल्स होईल. ठीक आहे. म्हणजे डिफॉल्टची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फॉल्स सेट केली. त्या केसमध्ये आपण काय करायचंय, आपल्याला लोकल स्टोरेजमध्ये आयटम गेट करायचा, आणि गेट केल्यावरती जर आपल्याला ह्या नावाने जर आपल्याला आयटम भेटला तर काय करायचं, याला ट्रू ठेवायचंय. आणि जर याच्यामध्ये लॉग इन डिटेलचं जर आयटम नसेल, म्हणजे हा जर लोकल स्टोरेजची व्हॅल्यू जर नसेल याच्यामध्ये ह्या कीने, तर काय होईल, हा फॉल्स सेट होईल. तर ते कसं केलं जातं बेसिकली, या ठिकाणी काय करू आपण, लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम. ठीक आहे. आता गेट आयटम करताना आपण काय करणार आहे, या ठिकाणी पण एक पॅरामीटर लागतो, तो आहे लॉग इन डिटेल नावाचा. ठीक आहे. म्हणजे जी पण आपण की सेट केली असेल ती की. या ठिकाणी आपण काय केलंय, गेट डिटेल्स नावाच्या या ठिकाणी सेट केलंय. ठीक आहे. सो आता या ठिकाणी एरर काय देतो आपल्याला, आपण जो या ठिकाणी डेटा रीड करतोय तो काय असणार आहे, आपला स्ट्रिंग किंवा नल. ठीक आहे. आणि याला काय लागतंय, बुलियन लागतंय. सो याला स्ट्रिंगला किंवा म्हणजे हा जो रिटर्न टाइप आहे याचा स्ट्रिंग किंवा नल असणार आहे, याला आपल्याला काय कन्वर्ट करायचंय बुलियन मध्ये. सो बुलियन मध्ये कन्वर्ट करताना आपण काय करतो, सिम्पल नॉट या ठिकाणी यूज करतो. ठीक आहे. नॉट नॉट या ठिकाणी यूज केलं. ठीक आहे. फर्स्ट एक नॉट यूज केला तर काय होईल, हा जर व्हॅल्यू नसेल तर काय करेल, ट्रू, म्हणजे नसेल तर ट्रू देईल, आणि आपल्याला काय करायचंय, नसेल तर याला फॉल्स करायचं. सो मी काय करतो, हा पूर्ण जो सेक्शन आहे तो ट्रू रिटर्न करणार आहे. जर व्हॅल्यू नसेल तर आपल्याला काय करायचं, त्याला फॉल्स करायचं. सो डबल नॉट ज्यावेळेस आपण यूज करतो, तो काय करतो, ट्रूला फॉल्स सेट करतो आणि फॉल्सला ट्रू सेट करतो. ठीक आहे. सो पहिली कंडिशन जी आहे ती काय करणार आहे, जर डेटा नसेल, ठीक आहे, पहिला नॉट, जर व्हॅल्यू नसेल तर ट्रू करेल. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं, त्यालाच फॉल्स सेट करायचं आहे. जर व्हॅल्यू असेल तर हा फॉल्स येईल, आणि जर व्हॅल्यू आली तर हा जो सेकंड नॉट आहे तो काय करेल, याला ट्रू सेट करेल. म्हणजे व्हॅल्यू असेल तर ट्रू होईल, नसेल तर फॉल्स होईल. ठीक आहे. सो या ठिकाणी मी सेव्ह केलं. आता आपण काय करूयात, परत लॉग इनला जाऊ. ठीक आहे. याला पूर्ण मी रिफ्रेश करतो आणि लॉग इन करूयात व्हॅलिड युजरने. सो मी सेकंड युजर घेतो त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर पासवर्ड, आणि लॉग इन केलं मी. ठीक आहे. आता काय आलं, माझ्या होम पेज वरती आला तो. ठीक आहे. आता अबाउटला गेलो, अबाउट वरती तो कॉन्स्टंट राहिला. ठीक आहे. म्हणजे आता तो लॉग इन कंटिन्यू राहिला. ठीक आहे. सो या ठिकाणी काय आलं, आपल्याला आपला पूर्ण जो ऍप्लिकेशन आहे त्या ठिकाणी काय करू शकतो, आपण आता नेव्हिगेट करू शकतो. ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. ठीक आहे. हे झालं बेसिकली आपलं नॉर्मल. आपण काय केलं की जी व्हॅल्यू आपल्याला लॉग इन केल्यानंतर ऍक्सेस झाली, ती आपण काय केली, लोकल स्टोरेजला सेव्ह केली. आणि ज्यावेळेस आपण डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करत होतो त्या ठिकाणी आपण काय केलं, ती व्हॅल्यू लोकल स्टोरेज मधून रीड केली. ठीक आहे. हे झालं बेसिकली आपलं लॉग इनची फंक्शनॅलिटी. म्हणजे ही कम्प्लीट लॉग इन फंक्शनॅलिटी झाली.